मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पाचवं संस्मरण आणि या पाचव्या संस्मरणामध्ये आपण पाहतो अगदी अंतिम डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आज आपण जरूर इथे अवतरलेलो आहोत आणि आज त्याच दिवस रात्रीच्या फॉर्मॅटमधील आपण सामना खेळून घेतोय, ज्यामध्ये दुसऱ्या फेरीतून हा दुसरा सामना आहे। एफ पूलमधून दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात। एका बाजूला शिरवली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच स्टार 11 वावंजे संघ। टॉस जिंकून प्रथमतः शिरवलीचा निर्णय आहे की आम्ही गोलंदाजी करणार आणि बॅटिंगचं आमंत्रण स्टार 11 वावंजे संघाला देण्यात आलेलं आहे। लहुजी पाटील साहेब यांना विनंती आला असेल तर यायचं मंचावरती। मॅचकडे आपण जाऊयात। दरम्यानचा पंचांचा सिग्नल गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाउ, 3 2 1 लेट्स बिगिन। डावाची सुरुवात, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ऋतिक बोंडे तयार आणि समोर मुबीन, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। ओ मुबीन साठी हा चेंडू हवेत, बॉल चान्स आहे
कॅचची संभावना होती, थोडासा मिस्टेक झाल्यात फिल्डरकडून, तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा सहज गतीनं पूर्ण करत असताना बॅटरला आपण बघितलं. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, अकाउंटला 2 जोडल्या गेलेल्या आहेत. 2 धावा धावफलकावरती, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज ऋतिक बोंडे भरपूर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. स्कोर कार्डला 2 धावा लागलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती ऋतिक सुरुवात चांगली केलेली आहे आतापर्यंत आणि चांगला गोलंदाज आहे. स्पेशली शिरवलीला मी म्हणेन की चांगल्या उंचीवरती त्याने नेलंय. आज मंचावरती आपण पाहतो नक्कीच आमचे मंगेशजी पाटील चांगले समालोचक या स्पर्धेसाठी. नक्कीच एक रात्रीचा प्रवास त्यांचा आपण पाहिला की भरपूर छान समालोचन केलं आणि सामन्याचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करू. त्यानंतर आमचे रोशन पाटील सर शिरवली, कालच्या रात्रीमध्ये देखील अगदी शानदार असा आवाज या स्पर्धेसाठी त्यांनी दिला आणि आज त्यांच्या माध्यमातून सामना देखील एन्जॉय केला जातोय. त्यांचंही स्वागत आहे. दुसऱ्या बॉलला आपण पाहिलं की डॉट बॉल. चांगली सुरुवात, कमबॅक कसं करायचं याचं उत्तम उदाहरण यावेळेला ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. राऊंड द विकेट, हा बॉल हवेत, फिल्डर आहेत, लॉंग ऑफला चान्स, झेलची संभावना आणि बॅटर बाद. पहिला धक्का स्टार वावंजेला आणि फलंदाजाचा डाव संपुष्टात आलाय. जर हा सामना शिरोळ संघाने जिंकला तर त्यांच्याकडून शिरोळ संघासाठी कॅश प्राईज तब्बल 2222 रुपयाचा कॅश प्राईज शिरोळ संघाला दिला जाईल. ओमकारला नवीन बॅटर म्हणून संधी मिळाली आता बॅटिंगची. गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋतिक भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेला सुरुवात चांगली दिलेली आहे संघासाठी. 4 ओव्हरची मॅच आहे. हो, इकडे लाऊड शाऊट पंचांकडे अपील साकारतायत. पंच अपीलीला फेटाळतात पूर्णपणे. कोणताही आपण पाहतोय पंचांचा इशारा नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल इथे येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच यावेळेला 2 वरती थांबलेली आहे. सुरुवातीला पहिल्या बॉलला 2 धावा आल्या होत्या. चांगली ओपनिंग आपण पाहतोय या स्पर्धेची आणि आज अगदी अंतिम चरणामध्ये स्पर्धा उतरलेली पाहायला मिळते. प्रत्येक संघ स्वप्न घेऊन आलाय. बीट झालेत फिल्डर, सेकंडचा कॉल घेत आहेत लगेच तिकडे आणि 2 धावा अगदी सहज गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो भरपूर चांगली पाहायला मिळाली 2 खेळाडूंच्या अंतर्गत. ओमकार आणि सोबतीला आपण फलंदाज पाहतो तो म्हणजेच आतिक. चंद्रकांतजी वणगे साहेब ग्रुप ग्रामपंचायत वलभच्या आपण पाहतोय उपसरपंच पदाचे उमेदवार राहिलेत आणि उपसरपंच होण्याचा भाग्य देखील त्यांना लागलेलं आहे. ते आमचे एक हरहुन्नरी विकास पुरुष चंद्रकांतजी वणगे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं नक्कीच हार्दिक कारण त्याच्या व्हिडिओला व्ह्यूज जातील आणि लोक त्याला पसंती देतील. नक्कीच साजिदने ट्राय केलं पाहिजे, परंतु जितू दादांनी त्याला आता एंगेज केलं कॅमेरा वर्कमध्ये, त्याच्यामुळं त्याला त्याच्यासाठी टाइम मिळत नाहीये. एकूण धावा धावफलकावरती 4, 4 रन ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी आता निवड केली जाते चैतन्य बोंडेची. सेकंडला फलंदाज आतिक. अकाउंट ओपन नाहीये. पहिल्या बॉलचा सामना करेल. फिरून खेळायचा प्रयत्न होता. गोलंदाजी लाजवाब. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय अगदी प्रत्येक बॉलवरती आता इथून भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलाईनचाच बॉल आणि गुडलाईनचाच बॉल डिलिव्हर करायचा प्रयत्न आपण खेळाडूचा पाहतो.
अराउंड द विकेट. हा बॉल समोरच्या दिशेनं खेळलेत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, एक रन तिकडे पाहायला मिळेल, प्राप्त करतायत सहज गतीनं. सेकंडचा कुठलाही चान्स घेतला नाहीये बॅटरनं, कारण ओमकारचं जास्तीत जास्त चेंडू खेळणं आता महत्त्वाचं आहे. संघ अडचणीमध्ये, बॉलिंग भरपूर चांगली झालेली आहे ती म्हणजेच टीम शिरवलीची, यातील मात्र शंका नाही आहे. बॅटिंगच्या मार्कवरती आपण पाहतोय फलंदाज तयार आहे. राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल कट केलाय, सेकंड स्लिपला बॉल बीट करतोय, फर्स्ट स्लिपमधून बॅकअप चांगलं मिळालंय, सेकंडचा कॉल चान्स घेतात ओमकार तिकडे आणि सुखरूप पोहोचलेत मे बी. यस, अंपायरचा कुठलाही सिग्नल नाही आहे, सो धाव कंप्लीट आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहतो टीमची धावसंख्या पुढे टोटलला 7 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. 7 रन ऑन बोर्ड आपण पाहतो संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली धावसंख्या. चांगले इमर्जिंग स्कोरर आज आपण पाहतोय. आयुष डिजिटली आज अगदी पॅडवरती आपण पाहतो की स्कोरिंग करतोय आणि संपूर्ण लेखा जो काय स्पर्धेचा. त्यानंतर पियुष माद्रे आज ऑफलाईन स्कोरिंग आपण त्याची पाहतो इथे, नक्कीच पाहायला देखील मिळत आहे. ओ, या फटक्यांची गरज आहे आणि तो दाखवलाय, तो आलाय. वावंजे गावचा स्टार 11 संघाचा स्टार फलंदाज ओमकारनं आता बॅटचा फेस खोललाय आणि ठोकलाय मिड विकेटला षटकार. टायटल सॉन्ग स्पर्धेचं मदनची मते नामांकित आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांची आपण पाहतो वर्णी लागली जाते या परिसरामध्ये. कानपोलीस अगदी आपण पाहतोय तर कायापालट करायचं स्वप्न घेऊन ते आपल्याला जरूर पाहायला मिळालं आणि आज आपण पाहतोय की नक्कीच जनतेच्या मनामध्ये अधिराज्य गाजवत 5व्या संस्मरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चांगला चेंडू बीट झालेत बॅट्समन. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13 राऊंड द विकेट. हा बॉल हवेत, फिल्डर पाठला करतायत, चान्स आहे, वॅकेंडरीला बॉल लँड झालाय, त्यानंतर चकवा बॉलनं फिल्डरला दिलाय. धावा तोपर्यंत घेत असताना फलंदाज आपण पाहतो. अगदी या बॉलवरती आता आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा घेतलेल्या आहेत बॅटिंग करत असताना. ओमकारची विकेट घ्यायची नामी संधी चालून आली होती, ओमकारला जीवनदान मिळत आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच अगदी 15 या आकड्यावरती आपण संघ जाताना पाहिलेला आहे. 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट. मुबिनची विकेट गेल्यानंतर थोडासा अडथळा जाणवला, परंतु त्यानंतर आपण जर विचार केला तर नक्कीच चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळालं आणि त्या धावसंख्या चांगली बनवलेली आहे. 7.50च्या सरासरीने चालले. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3ऱ्या षटकामध्ये आता इथून निवड होणार आणि गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो कोणाची निवड केली झाल्यासाठी छोटीशी टीम मीटिंग शिरवलीच्या माध्यमातून जरूर घेण्यात आली. पाण्याची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पाण्याची मागणी आपण पाहतो इथं जरूर त्याची पूर्तता केली जाते. चांगलं आयोजन पाहायला मिळालं आहे, खास करून सरपंच साहेब आणि ग्रामस्थ मंडळ कानपोली, मग सुधीर पाटील असतील, आमचे जितू मते असतील, आमचे चंद्रकांत मध्ये असतील, आमचे दिलीप पाटील असतील, या सगळ्यांनी भरपूर मेहनत केली या स्पर्धेला अगदी संपन्न करण्यासाठी. आणि आज आपण जर पाहिलं तर कैलास दादा, त्यानंतर आमचे अरुण दादा, रोहिदास मध्ये साहेब जे बंधू आहेत, या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि आज ही स्पर्धा आपल्याला जरूर यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. अंतिम चरणामध्ये स्पर्धा आलेली आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच टोटल 15. ओव्हर क्रमांक 3ची सुरुवात. ओ, इथे पहा, हा चांगला चेंडू आहे, गुडलाईनचा स्पॉट आणि त्याला आपण पाहतो की पकडून ठेवत गोलंदाजी पाहायला मिळाली. छान गोलंदाजी आपण पाहतो. 15 धावा धावफलकावरती आणि 15 वरती स्टॉप केली धावसंख्या. बॉलिंग करत असताना आदित्य सोरगेनं स्पेशली इम्पॅक्ट टाकायचा प्रयत्न, कमी धावांपर्यंत थांबवायचा हा मनसोबा.
यावेळेला थोडासा वेळ घेतोय कारण त्याला माहिती आहे सामना किती इम्पॉर्टंट आहे. इथून जिंकणारा संघ अंतिम 12साठी क्वालिफाय होईल आणि अंतिम 12मध्ये त्या संघाची आपण पाहतो की भेट होणार आहे, ती म्हणजेच हेदुटणे संघासोबत. सो तो संघ देखील वाट पाहतोय की कुठला संघ आमच्या भेटीला येईल. ओ वाईटचा कॉल पंचांचा. अतिरिक्त एक धाव, एका धावेनं धावसंख्या फलक आता पुढे पुनशा सरसावलं जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे यावेळेला एकूण आपण पाहतो ती म्हणजेच 16 या आकड्यावरती 16 रन. आजच्या रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये आपण योगेशदादा मडवी, सिद्धी करोल यांचा आवाज ऐकणार आहोत. त्यानंतर प्रथमेश ठाकूर कल्याणचा एक गोड आवाज, इमर्जिंग समालोचक आज संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याचा डंका वाजतोय तो देखील या स्पर्धेसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मंगेशदादा पाटील देखील आपण पाहतो शिरोलीचे आपल्यासोबत जॉईन झालेत आज. आपले स्वागत आहे. ओ इथे चान्स, विकेट, आतिकचा डाव संपुष्टात आणि फलंदाज बाद. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर जरूर आपल्याला 16 पाहायला मिळाली आहे. 16 रन धावफलकावरती आपण बघतोय खात्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण जर विचार केला तर गोलंदाज आदित्य चोरगे आला आणि आदित्य चोरगेनं विकेट देखील पटकावली. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय स्टार वावंजेकडून. आता साहिल शेख पाहायला मिळेल, संघाचा संघ नायक आहे, चांगला लीड बॅट्समन आहे. गत मॅचमध्ये याच खेळाडून आपल्या संघाला सावरलं होतं आणि आता आपण पाहतोय तो अगदी पाहायला मिळेल की मैदानामध्ये आलाय. मधल्या फळीमध्ये फार मोठी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं ओझं वाहून न्यावं लागेल. वॅकेंड एरियाला बॉल, शॉर्ट लेगला फिल्डर आहेत, 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, साहिलनं आवाज दिला आहे बट नॉन स्ट्राईक एंडकडून आपण पाहतो की जरूर हा प्रयत्न होता, स्ट्राईक एंडकडून नकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली, नजर टाकली तर आपल्याला जरूर पाहायला मिळते 17 धावा झालेल्या आहेत. आमचे नितेशभाई पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य खानपूल यांचं इथं आगमन झालेलं आहे. चांगले क्रिकेटचे दर्दी खेळाडू आहेत, आपले आम्ही स्वागत करू. किरणे संघ इथे उपस्थित झालेला आहे. पुढील मॅचमध्ये आपण फ्रेंड्स फॉरएव्हर पेठाले या संघाला त्यांच्यासोबत खेळताना पाहू. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो की आपण तयारीत राहायचंय. रोहन गोंधली म्हटलं तर मग आम्हाला एक गाणं आठवतं, दिवसभर चको बको आणि असली बायको नको नको. त्रास आहे मुलात टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु जीव देखील तेवढाच लावतात. आणि तिकडे मयूर पेठालेचे. ओ यावेलचा बॉल हवेत उंच गेलाय. फिल्डर आहेत ज्याने अगदी पहिल्या विकेटला घेण्यासाठी मदत केली होती, तेच फिल्डर आणि तशीच फिल्डिंग ॲज इट इज. महत्वाचा फलंदाज बाद. ओमकार पाटीलचा डाव संपुष्टात. स्टार वावंजेला 17 वरती आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी मोठी जबाबदारी. संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार 11 वावंजे संघ. शिरोली संघानं पूर्णपणे या मॅचवरती आपली पकड निर्माण केलेली आहे आता आणि ती आपण पाहतोय देखील. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच 17 पाहायला मिळाली आहे. आमचे कैलासदादा पाटील इथे उपस्थित आहेत, ग्रामपंचायतचे आपण पाहतोय कार्यकारी आहेत, त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. टीमची धावसंख्या टोटल वरती आपण 17 धावा पाहतोय. हैदर मधल्या फळीमध्ये इनायत नंबर 5 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आदित्य चोरगे. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यानं दाखवली आहे. कोणत्याही प्रकारे म्हणून की मोठा फटका घेऊ दिला नाहीये, त्याची प्रतीक्षा आहे. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा या बॉलवरती. अतिरिक्त एक धाव. आज ऑफिशियल्समध्ये आपण पाहतो सँडी पालकर हे नाव देखील पुनशा जोडलं गेलंय. काल त्यांची जागा अगदी आपण पाहिलं पवार सरांनी, पाटील सरांनी तोंडरेषा नक्कीच सांभाळली आणि आज ॲज अ रिप्लेस ते पुनशा या स्पर्धेसाठी जॉईन झालेत. मॅडी पवार सर देखील आहेत
उत्तर शिवचे नामांकित पंच आणि त्याच समेत याच भूमीतील कलाकार आणि या कानपोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी नाविन्याची झलाली दिली ते सुधीर पाटील. रायगड एक्सप्रेस जरूर आपल्याला पाहायला मिळतात, ते देखील उपस्थित आहेत. राऊंड विकेट समोरच्या दिशेनं गॅप शोधली आहे, कोणी फिल्डर नाही आहेत. लॉंग चेस फिल्डरला आणि गॅप मधून बॉल 4 रनसाठी अफलातून चौकार. धावसंख्या 22. भरपूर चांगलं संगीत. जसं सुरुवातीचं टायटल सॉंगला सुरुवात झाली या वामजे गावाचं नाव ऐकून एकूण धावसंख्या 22 पाहायला मिळते. साजिदचं येणं जाणं मोठ्या मोठ्या लोकांमध्ये राहतं. स्पेशली आम्ही पाहिलं साजिदला उसरली स्टॉपवरती. साजिद आणि जवळपास 5 ते 7 बाउन्सर त्याच्यासोबत. ते कुठे गेले होते ते माहिती नाही. असं वाटलं की आम्हाला हे त्यांचे बाउन्सर आहेत, नंतर कळालं की तो शूट होता कदाचित. ओ हवेत चान्स आहे यावेळेला. फिल्डर बीट सेकंडचा कॉल. चान्स घेतात फिल्डर आणि बॅट्समन देखील. धावा कंप्लीट केल्यात सिंगलला 2 मध्ये कन्वर्ट करत असताना. इथे षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या यावेळेला 24 या आकड्यावरती. 8ची सरासरी मेंटेन आणि जवळपास 3 विकेटचा लॉस बॅटिंग होतीये स्टार 11 वावंजेची आणि बॉलिंग युनिट आपण शिरोलीचं पाहतोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले 24 थोडे धीम्या गतीने चाललेत. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळाली. तसं पाहिलं तर आपण पाहतो इथे की वावंजे संघ या धावाही डिफेंड करू शकतो, त्यांची गोलंदाजी चांगली आहे. परंतु गेम 4 ओव्हरचा आता डेथ ओव्हरला इथे थोडंसं आपण म्हणेन की जरूर थ्रिलर बनवावं लागेल आणि या डेथ ओव्हरमध्ये धावसंख्या एकत्रित करावी लागेल. याच्यापेक्षाही वेगळा पर्याय काही नसणार आहे. कारण आपण जर विचार केला तर आता थोडी धावसंख्या बनणं गरजेचं आहे. ओ फुलटॉसची लेंथ आणि या बॉलला मिस केला बॅट्समननं आणि दुसरा तिसरा बॅट्समन कोणी नसून आपण पाहतो मैदानामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतं साहिल आणि हैदर आहे. यावेळेला या दोघांवरती फार मोठी जबाबदारी आहे. या ओव्हरला कॅपिटलाइज करावी लागेल आणि त्यापेक्षा वेगळा मी म्हणेन की मार्ग आता नसणार आहे. थोडी धीम्या गतीनं सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेमध्ये देखील आपण पाहिलं की इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 2ला देखील तीच परिस्थिती आणि आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये देखील तेच पाहायला मिळतं. फर्स्ट स्लिपला चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर फेकी बॉल रेनकडे 1 रन घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला खेळाडूचा. सिंगल जस्ट धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे या बॉलवरती. 1 धावेनं धावसंख्या जी आहे ती पुढे आणि संघाचं खातं जाऊन पोहोचलंय. यावेळेला टोटलवरती 25 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. 25 रन आपण धावफलकावरती बघतो. आता संख्या फलकावरती पाहायला मिळाल्यात या धावसंख्या. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज शेवटचं षटक सूरज फडके चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्यानं खर्च केलेली आहे. यादलचा बॉल स्लॉटला होता. डिपॉझिट पार्किंग प्लॉटला करायचा होता बट बॉलर्स बॅक कॅच आउट झालेत आणि हा मोठा धक्का बसतोय. हैदरचा डाव संपुष्टात. स्टार 11 वावंजेला 4था धक्का. जी उपस्थिती आपण पाहिली मान्य श्री लोकनियुक्त सरपंच मदनजी धोंडीराम मते साहेब यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आग्रहाखातर आपण पाहतो की सातत्यानं 5व्या या स्पर्धेसाठी संस्मरणामध्ये आपण पाहतो की ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले.
आणि अशा अनेक सारे मान्यवर या स्पर्धेसाठी जोडले जातात. त्यापैकी एक आमचे ग्रामपंचायत सदस्य बामाजी उगडा साहेबांचं देखील इथं आगमन झाले आणि त्यांच्या समवेत शनिवारजी गिरा साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. माजी पोलीस पाटील हे पद त्यांना घोषवलेलं आहे आणि एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर विशेष स्वागत करीत आहोत. मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन पुनशा. ओ फिरून खेळत, हॅमर केलाय, मिड विकेटला बॉल, रॉकेट, सिक्सर. आते चला, चेंडूची मागणी आहे. आपण चेंडू लगेच द्यायचा. आयोजक आदित्य, ही संपूर्ण जबाबदारी आजच्या रात्रीपर्यंत तुला पळायची आहे. त्यावर आता कुठल्याही मी म्हणेन की त्रुटी भासल्या नाही पाहिजेत. आपण आतापर्यंत भरपूर चांगलं कार्य केलेलं आहे. एकूण धावसंख्या आपण बघितली तर नक्कीच 31 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 31 रन टोटल कार्डवरती आपण पाहतो संघाच्या खात्यामध्ये जमा झाले. तर षटकाराने इम्पॅक्ट पडला, त्यामुळं धावा ज्या आहेत त्या धावा बनवायचा मनसोबा जरूर पाहायला मिळतो. अखेरचे 2 बॉल बाकी आहेत. आताच बॉल एक कासाडी नदीत मात्र हरपला. इतका जोरदार शॉट आपण बघितलेला आहे. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. विनीत पाटील मैदानामध्ये आला आणि त्यानं सुरुवात केली. विनीत पाटीलचा वापर याआधी का झाला नाही हाही प्रश्न एक मुळात आता थोडासा मी म्हणेन की काट्याप्रमाणे टोचेल, कारण चांगला फलंदाज आहे, स्पेशली बॉलर, आणि आता बॅटिंग देखील चांगली करतोय. विनीतचा बॉल फटका फसलाय हवेत, वॅकेंड एरियात बॉल. 1 रन पाहायला मिळेल. सेकंड साठी चान्स घेतो तिकडे विनीत आणि 2 धावा सहज गतीनं पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा इथे मिळतील. टोटल आकार येईल. एकूण धावसंख्या 33 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 33 रन टोटल कार्डवरती. चेतन पाटील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती या मंचावरती, आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा. तसेच आमचे सुजित पाटील, एक चांगले यशस्वी आयोजक, यांचं देखील आगमन झालंय. यायचं मंचावरती सगळ्यांनी. ग्रामस्थ मंडळ कानपोली जेवढे आले त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती आणि बसायचं. ओ फिरून खेळलेत, लाजवाब स्ट्रोक. शेवट गोड करायचा होता आणि या मनसोब्यानं विनीत पाटीलनं पहिल्या इनिंगला धावफलकावरती आपण पाहतोय संघाचं धावफलक नेऊन ठेवलंय. यावेळेला टोटल 39 आणि 40चं आव्हान सेकंड आपला शिरोली संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. सरासरी 10ची राहील. दरम्यान वेळ आहे. आपण टॉसकडे जाणार आहोत. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इथे इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. पेठाली संघाचे कॅप्टन पाठवा आणि त्यासोबत खेळणे संघ आपला देखील कर्णधार पाठवा. काहीशी सन्मान आहेत, ती सन्मान आपण इथे करून घेऊयात. अनिलजी पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करूया. अनिल पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपला सन्मान करण्यासाठी यावं. नामांकित व्यक्तिमत्व आहेत. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकासाठी आपण पाहतो की अगदी त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली आहे. आणि आज मदनजी मते साहेबांच्या वतीनं त्यांना सन्मानित केलं जात आहे. मदनजी मते साहेबांचा आज रावस लुक आपण पाहतोय, डॅशिंग लुक, चेहऱ्यावरती गोड स्माईल, आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतो आमचे नितेश पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य देखील राहिलेले आहेत. तसेच पुढील सन्मान आहे रवीजी ठाकूर. मी यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यावं. ग्रामस्थ मंडळ कानपोल यांच्या वतीनं तुम्हाला सन्मानित केलं जात आहे. आपण यायचं आहे आणि आपण आपला सन्मान इथे जरूर घ्यायचा आहे. त्यांना सन्मानित केलं जातं इथे. तसेच यापुढील सन्मान आपण चंद्रकांतजी वणगे साहेबांच्याकडून. आमच्या पुढच्या सन्मान मूर्ती आहेत चंद्रकांतजी वणगे साहेब, उपसरपंच वल्लभ शेख, नामांकित व्यक्तिमत्व. राजकीय क्षितिजा वर्षी त्यांची घौडदड आपण बघितली तर राजकीय वसा आणि वारसा गोष्टी सातत्याने त्यांनी हाताळलेल्या आहेत. पेटालीचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले. चला किरणे संघ तुमचा कर्णधार पाठवा. पुढचा सन्मान आहे तो म्हणजेच यावेळेला वणगे साहेबांचा. त्यानंतर शनिवारजी गिरा साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. सन्मान करण्यासाठी आम्ही रामचंद्रजी मते साहेबांना इथे इन्व्हाइट करतोय. आपण देखील या आणि सन्मान करून घ्या. चंद्रकांत मते, माफ करा, चंद्रकांत मते यांनी आयुष म्हात्रेवरती पॅनल्टी लावली आहे, कारण त्यांनी ओळख दिली नाही आहे. जवळपास हप्त्यामधून 2 फेरी आपण पाहतो आयुष म्हात्रेच्या घरी त्यांच्या राहतात, आणि आज घरही आम्ही त्यांना ओळख करून दिली.
बामाजी उघडा साहेब यांना विनंती करतोय आपण देखील या. बामा उघडा साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत. डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व बामाजी उघडा साहेब यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. चला, राजस्थान रॉयलचे भरपूर मोठे चाहते आमचे विशाल गोंधले आता ॲज अ कॅप्टन म्हणून इथे जरूर उपस्थित होत आहेत. चला, यानंतर आपण टॉस करायचा आहे. टॉस केला जाईल केरणे आणि पेठाल या दोन टीममध्ये. सामना 3 षटकांचा आहे तुमचा रेग्युलर फॉर्मॅटनुसार. याच्या पण नोंद घ्यायची बा. सामना 3 षटकांचा आहे, याच्या पण नोंद घ्यायची आहे. इथे आपण जरूर टॉस करणार आहोत. केरणे आणि पेठाली या दोन टीममध्ये टॉस केला जाईल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि इथे दरम्यान आपण टॉस त्यांचा करून घेत आहोत. अनिलजी पाटील साहेबांच्या वतीनं या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. मी त्यांना विनंती करेन की आपण टॉस घेण्यासाठी यावं. अनिलजी पाटील साहेबांच्या वतीनं टॉस केला जाईल. योगेशजी मडवी साहेब आमचे नामवंत क्रिकेट समालोचक आणि तितकेच चांगले मॅनेजमेंटचा भार सांभाळणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं नक्कीच आपण स्वागत करूया. टॉस झालेला आहे आणि टॉस बॉक्समधून समाचार आहेत. टॉस जो आहे तो किरणे संघाच्या बाजूने लागलाय आणि निर्णय लोकशाहीला त्यांनी प्राधान्य दिलंय. पण जास्तीत जास्त किरणे संघ बॅटिंग करतो. यस, बॅटिंग ना, बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि गोलंदाजीचं आमंत्रण असेल ते म्हणजेच पेठाली संघ तुम्हाला. मॅच सुरू झालेली आहे. आवाजामध्ये थोडा फेरबदल असेल. आपण जाऊयात योगेशजी मडवी सर, सिद्धी करवले यांच्याकडे. तर सन्माननीय चंद्रकांतजी वनगे उपसरपंच यांच्या वतीनं 2000 रुपयाचं डोनेशन स्पर्धेस द्यायला आहेत. त्यांचं मनापासून आभार. कैलास जोशी साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे मंचावरती यायचं आहे. धन्यवाद आकाश शेळके. धन्यवाद मंगेश पाटील. नमस्कार क्रीडा रसिक. जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती की ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांना पुन्हा एकदा मी स्वागत करू. खरं तर व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आपण पाहतो, त्यांचंही स्वागत आहे. अगदी सुंदर लढत. 2 बलाढ्य टीम. पहिलं सत्र आपण पाहिलं, बॅटिंग केली आणि टीम वामंज संघानं 39 धाबा केलेत आणि 40 धाब्याचं टार्गेट शिरवली टीमच्या समोर आहे. शिरवली संघ जर सामना जिंकला तर सन्माननीय अनिल शेठ पाटील समाजसेवक शिरवली गाव यांच्या वतीनं 2222 रुपयाचं प्राइज देखील दिलं जाईल. अनिल शेठ पाटील आपलंही स्वागत आहे. व्हाईट बॉल पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेसाठी देखील समाजसेवक शिरवली गावाचे दमदार व्यक्तिमत्व अनिल शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं मला 5000 रुपयाची देणगी स्वरूप प्राप्त झाली. दादांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहे. अगदी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सरपंच व ग्रामस्थ मंडल चषक 2026 पर्व मदनजी मते साहेबांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा सोह आनंदाचा आणि स्पर्धा आपण पाहतोय आज अंतिम रात्रीमध्ये शिरवली विरुद्ध वामंज यांच्यामध्ये लढत. खोलबा टप्प्याचा अगदी सुंदर बॉल खोलात टाकला यॉर्कर चेंडू आणि इथे डॉट बॉलची समाप्ती.
टार्गेट 40 धाब्याचा सामना 4 षटकांचा आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती फटका ऑन साइड मध्ये फिल्डर तैनात आहेत. वाईटिश लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डिंग केली आहे चांगली ओमकारनं. एक धाव मिळाली, एका धाब्याने टीमचे टोटल सध्या 6 या धावसंख्येवरती 1 गडी बाद झालेत. 15 चेंडूंचा खेळ बाकी आता इथनं करायचे ते म्हणजे 19 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथनं करायचे 34 धाबा. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे दोन्ही संघ तुल्यबल आहेत. सेकंड राऊंडची कदाचित ही लढत असावी आणि इथनं जो संघ जिंकेल तो सुपर हेडूटने बी संघाविरुद्ध तो सामना खेळताना पाहायला मिळेल. वाईटचा इशारा पंचांकडे येतो. अतिरिक्त रन्स वाढतात. टीमची टोटल पुन्हा एकदा 1 ने पुढे चालली आहे. धावा पडकावती धाबा लागतात त्या 7. गडी बाद झालेत 1. शिरवली विरुद्ध बाबंजे. एक बिग फाईट सामना, 2 ताकदवर टीम. फटका यावेळी हलक्यातनं क्लिक केला. अगदी चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. पॉइंट मध्ये शतरक्षक होते. धाव पूर्ण झाली 1 आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होता आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, धावसंख्या 8 आणि करायच्यात मैदानावरती अद्याप 32 धाबा, येणारे 18 बॉल. क्या बात आहे. चला बाबांचे संघ एकत्र येऊ नका प्लीज. सुंदर संगीत. भवानी मातेने दिलेली तलवार शिवरायांना आणि त्या तलवारीनं इतिहास घडवला. अनेक गडकिल्ले जिंकले. कधी ताकदीनं, कधी युक्तीनं अनेक लढ्या छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांसोबत जिंकल्या. 350 किल्ले छत्रपती शिवरायांनी जिंकले आणि त्याचेच खरं तर इतिहास सांगत असताना डिझामच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. सुंदर क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये आणि 2 संघ आता मैदानावरती. इथनं जो संघ जिंकेल तो अंतिम सामना करत खेळेल हेडूटने ब संघाविरुद्ध, जो याच परिसरातला संघ आहे. कारण बरेच सारे संघ लोकांना माहिती सुद्धा नसेल की आपल्या परिसरामध्ये हेडूटने आहे. कारण जेव्हा आपण मॅप बघतो तेव्हा त्याचं उलगडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर अनेक वेळेला ते चित्र आम्ही पाहिलंय. हेडूटने म्हटलं की सिरडोनच्या बाजूला असलेला हेडूटने संघ, परंतु सध्या आपल्या कानपुलीच्या परिसरामध्ये आदिवासी संघ मैदानात उतरताना पाहायला मिळेल. बॉल चांगला होता. विकेट किपर बीट झालेत. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल चाललाय. सीमा रेषा बाहेर 4 रन्स. आणि स्क्रीनवरती तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होतील. सुधीर पाटील. धाबा पहिल्या चेंडूवरती 4 नशिबानं आल्या. कारण क्रिकेटमध्ये मित्र हो, तुमच्यासोबत तुमच्या 99% खेळासोबत जर 1% नशिबानं साथ दिली तर तुम्हाला 100% यश मिळतं आणि तो चौकार नशिबानं आलाय. धावसंख्या 12. कट करायचा होता. अगदी वेगवान बॉल. फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. धावा पलकावरती 12 लागलेत म्हणजे 28 धावा अद्याप 16 चेंडूमध्ये करायच्या आहेत. 2 संघ ताकदवर आहेत. 1-1 सामना जिंकल्यात त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. इथनं जर जिंकलात तर तुम्हाला अंतिम सामना हेडूटने ब संघाविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ ताकदवर आणि तुल्यबल. मैदानावरती लढत चांगली आहे. अगदी चांगला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर मिळाली. डबलसाठी कॉल नाहीये. बाबांचे म्हटलं की गोलंदाजी त्यांची भरपूर स्ट्रॉंग आहे. सध्या तरी मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये 8च धाबा दिला. 1 गडी बाद केलं. त्यानंतर सेकंड ओव्हर गोलंदाज वावंजे मोहल्ला विरुद्ध शिरवली टीम. हनुमान शिरवली
विरुद्ध बाबंजे मोहल्ला यांच्यामध्ये लढत. पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरमध्ये 39 केला, 40चं टार्गेट, प्रतिषटक 10ची सरासरी. परंतु बाबंजे मोहल्ला टीमकडनं पहिलं षटक चांगलं फेकलं. आता ओव्हर नंबर सेकंड, गोलंदाज तयार. अगदी सुंदर बॉल, फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. उत्साह जास्त, कॉन्फिडन्स कमी होता आणि सध्या तरी पंचांनी तेच सांगितलं की चेंडू फलंदाजाला बीट करून गेलाय. अगदी चांगली पंचांची भूमिका. खरं तर मैदानाच्या आतमध्ये मनोज पवार सर मॅन फ्रॉम उत्तर शिव, अनेक वर्षाचा अनुभव, एक चांगला खेळाडू. त्यानंतर आमचे मिस्टर वॅब्रेट म्हटलं की गेल्या कित्येक वर्षांनी पंचांची भूमिका जे प्रत्येक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सँडी पालकर, खोलात टाकलेला चेंडू पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग, परंतु अपिलामध्ये उत्साह जास्त. आणि जोपर्यंत चेंडू लॉंग लेग मध्ये फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा मिळाल्यात. तिसऱ्या धाबेसाठी कॉल अर्धंगी पोचले परंतु नकार दिलाय. लेग बायच्या स्वरूपात रन्स मिळाली. 2 धाबेने संघ पोचतोय तो म्हणजे धाबा पडकावती 15. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. ही स्पर्धा प्राप्ती डिजिटल लाईव्ह अर्थात जितू गोंधले आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम कार्यरत आहे. या स्पर्धेला यशस्वी पार करण्यासाठी सन्मानी दमदार व्यक्तिमत्व सरपंच आमचे मदनजी मते. गेल्याही वर्षी आपण स्पर्धा पाहिली, या वर्षी त्याच्याही पेक्षा चांगल्या अधिक पटीने चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ते सन्मानी आमचे सरपंच साहेब अर्थात मदनजी मते साहेब यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पर्व अंतिम रात्रीमध्ये. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. षटक नंबर 2 फेकलं जाते. धाबा पडकवती धाबा लागल्यात. अगदी वेगवान, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉल. षटक नंबर 2 समाप्त झालेत. केवळ 5 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये, 8 धाबा एकूण 7 धाबा या ओव्हरमध्ये आल्या. आणि धाबा संख्या आपण पाहतो. धाबा पडकावती 15 धाबा लागलेत. गरज आता येणारे 12 बॉल आणि 25 धाबेची. रातो के कातील आमचे परेशभाई पाटील आणि त्यांच्यासोबत आमचे मित्र निलेश दुर्गे मॅचचा आनंद घेतात. दादा स्वागत आहे आपलं. क्रिकेटचे दर्दी चाहते खरं तर प्रेक्षक वर्ग आमचे बरेच संख्येने आहेत. आमचे रातो के कातील परेशभाई आमचे पाटील खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेत. निलेश दादा दुर्गे आपलंही स्वागत आहे. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सध्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो 2 संघ एकमेकाविरुद्ध आहेत. चला वेळ घेऊ नका, लगेच ड्रिंक्स झाली असेल तर लगेच मैदानाच्या बाहेर व्हा आणि लगेच आपल्याला सामना सुरू करायचा आहे. कारण आजच्या रात्रीमध्ये अनेक सारे क्वालिफाय सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला षटक नंबर 3 सुरू झाले. मैदानावरती गोलंदाज 12 चेंडू आणि तर गरज आहे 25 धाबेची. सुंदर लढत 2 संघांमध्ये. हा सामना देखील चांगला होईल. प्रथमेश ठाकूर यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. आणि इथे ठोकलाय, मिड विकेटला बॉल चाललाय, फिल्डर तैनात, चिडिया चिप गई खेत में, विकेट मिळालाय आणि धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय दुसरा.
मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. सुरुवात बघा आपण पाहिली, पहिल्या ओव्हरमध्ये 8 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 7 धाबा आल्या, परंतु त्यानंतर आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल. 12 बॉल 25 ची आवश्यकता होती आणि पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. टोटल झालेत त्या धाबडकत एकूण 15 धाबा करायच्यात, 25 धाबा. गोलंदाज ओमकार तयार आहे, पुन्हा एकदा तिसरं षटक फेकतोय. उलटॉस चेंडू प्रहार केलाय, फिल्डर तैनात आहेत. अगदी खराब फिल्डिंग, हातातनं बॉल निसटलाय आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर आलाय. नशिबाचा चौकार आणि चौकाराबरोबर सध्या टीमची टोटल 19 धाबा. आता समीकरण बदललंय, 21 धाबेची गरज आहे. टोटल धाबा झाल्यात त्या धावपडकावती आपण पाहतोय. धावपडकावती 19 रन्स आता करायचे, 21 धाबा येणारे समीकरण बदललंय. सामना बघा, हा चेंडू देखील हवेत आहे. पायचा पुन्हा एकदा तोच क्षेत्र आहे, यावेळी चूक नाहीये आणि झेल टिपलाय, धक्का लागलाय मैदानाभोवती. अजून एक करत तिसरा धक्का, फलंदाज मैदानात आला, त्याने चौका ठोकला, त्यानंतर तोही बाद झालाय. आता समीकरण बदललंय, येणारे 9 चेंडू आणि मैदानात करायचे ते म्हणजे 21. चला, साजिद आमचे कॅमेरामॅन पत्राज 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत आणि आता मॅच की मैदानावरती शिरवली म्हटलं की आमचे मंगेश पाटील आणि वावंज म्हटलं की साजिद, म्हणजे मंगेश विरुद्ध साजिद. धाबा झाल्यात, त्या धाबा एकूण 19 आणि करायच्यात आता 21 धाबा. 9 चेंडू या ठिकाणी शिल्लक राहिलेत, 9 चेंडू आणि 21 धाबा. सुंदर मॅच मैदानावरती, 2 ताकदवर टीम. सेकंड राऊंडचा सामना मैदानावरती 2 संघांमध्ये. फटका ऑन साईडला अगदी चाललाय, परफेक्ट शॉट, परफेक्ट मिडल आणि बॉल सीमारेखा बाहेर, डीप मिड विकेट. आणि हा षटकारानंतर टीमची टोटल 25 धाबा आणि आता करायच्यात मैदानावरती केवळ 8 चेंडू आणि 15 धाबा. याच दरम्यान पहा मंचावरती आगमन झालेलं आहे. जनार्दन शेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच रवी शेठ पाटील देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही विनंती आहे यायचं व्यासपीठावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. थँक्यू. टोटल धाबा आम्हाला पाहायला मिळते. धावपडकती 39-40चं टार्गेट आहे आणि आता मैदानावरती 25 धाबा लागल्यात. काय मॅच आहे, अप अँड डाऊन्स. सामना थरारनाट्य परिस्थितीमध्ये, कधी सामना वामनच्या संघाच्या बाजूने येतोय आणि कधी सामना शिरवली टीमच्या बाजूने जातोय. सध्या डॉट बॉल आलाय, अगोदर विकेट, त्यानंतर षटका, त्यानंतर आता डॉट आलाय. का आणि बघा ना कशी मैदानावरती जॉनमन शिरवली विरुद्ध वामनजे मोहल्ला यांच्यामध्ये ही लढत आहे सेकंड राऊंडची. सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, कारण जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. 7 बॉल 15. शॉर्ट लाईनचा चेंडू हवेत खेळलाय, फिल्डर आलाय, अगदी बॉलच्या खाली आलाय आणि विकेट टिपली आहे. अंतिम चेंडूवरती धक्का लागलाय. आता 6 चेंडू करायच्यात, 15 धाबा.
हनुमान सिरवली टीमला धक्का लागलाय मैदानावरती आणि आता 6 चेंडू करायच्यात 15 धाबा. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काही नसतं, फक्त तुम्हाला कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळायचं आणि सध्या मैदानावरती फार महत्त्वाची लढत आहे सेकंड राऊंडची. चला बामनजे मोहल्ला टीम एकत्र येऊ नका. बघा वेळ जर समाप्त झाला तर तुम्हाला पॅनल्टी लागेल, त्यामुळे एकत्र कोणी येऊ नका. चला एडुटने बसंग या. हॅलो. तर व्यासपीठावरती शुभागमन झालंय. खरं तर गोडगावचे आदरणीय काशीनाथ शेट्टी भोईर साहेब यांचे ते शुभागमन झालं. त्यांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्व अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. सहा चेंडू 15 धाबा. दोन्ही संघाला शुभेच्छा देईल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. अगदी सुंदर लढत होणार. पहिला चेंडू बॅटची एज, पाठीमागे विकेट किपर. ओ सुपर कॅच. एकाच्या हातात निसटून दुसऱ्याच्या हातामध्ये गेली आणि शेवटी विकेट मिळाली आहे. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि करायच्यात मैदानावरती 15 धाबा. गावाचे सरपंच डीबीबाई मात्र यांचं हे संगीत आपण ऐकलं आणि आता 5 चेंडूंचा खेळ बाकी इथनं करायचे मैदानावरती. पाच चेंडू 15ची गरज आहे मैदानावरती. एक बिग फाईट सामना 2 टीम मध्ये जिंकण्यासाठी ते लढत असताना एकमेकाविरुद्ध न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय. प्रत्येक चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू पाठीमागे. चांगली फिल्डिंग. 1 धाव मिळाली. आता 4 बॉल करायचे आहेत मैदानावरती 14 धावा. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. टोटल धाबा मला माहिती मिळतात धाबा झाल्यात त्या 26 करायच्यात त्या 14 धाबा. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू प्रहार केलाय परंतु मिस टायमिंग आहे. फिल्डर पोचले बॉल खाली. काय सुपर कॅच पकडली आहे आणि अजून एक धक्का मैदानावरती टीम शिरवली संघाला. शुभागमन झालंय. सन्मान्य कमलाकरजी पाटील साहेब त्यांच्या समेत आपण पाहतोय हरिभाऊजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. आई एकविराज साऊंड सिस्टम चे बादशाह खरे तर आमचे नानाशेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम नानाशेठ, आपलं स्वागत आहे. दीपक फर्टिलायझर जे सर्वे सर्व आमचे सन्माननीय संदीप काकडे दीपक फर्टिलायझरचे कर्मचारी आमचे सन्माननीय संदीप काकडे सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी मित्र
त्यांचं स्वागत आहे. योगेश सर देखील आले, त्यांचंही स्वागत आहे. चला सामना आपण पाहिला तर 2 चेंडू आणि 10 धाबेची गरज आहे. सॉरी 13 धाबेची गरज आहे. हा चेंडू देखील चांगला आहे, फटका मात्र इथे सामना एकतर्फा झालाय टीम वामनजे मोहल्ला संघाच्या बाजूनं. आणि आता प्रत्येक बॉलवरती जरी शेवटचा अंतिम चेंडू आता करायचे 11 धावा. यावेळीचा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं आला आणि रन्स त्या ठिकाणी मिळतील, परंतु आता धाबा पाहिजेत मैदानावरती 10. शेवटचा चेंडू औपचारिकता मैदानावरती. हा चेंडू देखील हवेत आहे आणि अंतिम चेंडू बॅलन्स बिघडलाय, कॅश ड्रॉप आणि ते सामना जिंकलाय वामनजे मोहल्ला टीमनं. अभिनंदन वामनजे मोहल्ला टीम. हार्ड लक जर्मन शिरोवली टीम. चला दोन्ही संघ आपण आता सेकंड करा, सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर बा. दोन्ही संघ तुल्यबल, दोन्ही संघ ताकदवर होते, परंतु 40चं टार्गेट चेस करताना खरं तर गोलंदाजी वामनजे मोहल्ला संघाची अगदी छान पाहायला मिळाली. विनीतनं चांगली बॅटिंग केली, 3 चेंडूमध्ये 14 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना त्यानं पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा देत एक विकेट घेतली. आणि खरं तर तो असेल सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच विनीत पाटील. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. थँक्यू आकाश सर. तर चला सामना हा 3 षटकांचा असणार आहे. चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक. कमलाकरजी पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपये आलेले आहे. तसेच जनार्दनजी पाटील साहेबांनी देखील 2000 रुपयाचा हातभार या स्पर्धेसाठी लावलेला आहे. हरिभाऊ पाटील यांच्याकडून 2000 रुपये या स्पर्धेसाठी.